एकट्या साताऱ्यात 4 मंत्री आहेत, तेही मातब्बर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही सातारा जिल्ह्यातच येतं. पण राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी साताऱ्यात मात्र चारही बाजूला 4 तोंड अशी महायुतीची अवस्था आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले तरी सातारचा कारभारी कोण याचा फैसला होऊ शकला नाही. कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्याने आता साताऱ्यात सत्तेसाठी रस्सीखेच आणि आरोप प्रत्यारोपांचा नवा अंक सुरू झालाय. यातच पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आमनेसामने उभे टाकलेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साताऱ्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मुंबईतील खलबतं, सदस्यांची लपाछपी आणि जयकुमार गोरे यांच्या चमत्काराच्या भाषेमागचं राजकारण समजून घेणार आहोत. साताऱ्यात आता सत्तेसाठी चमत्कार घडवण्याची भाषा सुरू झाली आहे. पण हा चमत्कार घडवण्यासाठी सातारकरांनी किती स्कोप ठेवलाय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे सर्वात आधी आपण साताऱ्यातील राजकीय गणित आणि पक्षीय बलाबल यावर एक नजर टाकूयात. जिल्हा परिषदेतील त्रिशुंकी बलाबल. सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 जागा आहेत. या सभागृहात सत्ता स्थापन करण्यासाठी आणि स्वतःचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी 33 हा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. पण कोणत्याही एका पक्षाला हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठता आलेला नाहीये. या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याची रणनीती आखली होती, पण भाजपला सर्वाधिक पण केवळ 27 जागाच मिळाल्या. तर दुसरीकडे परस्पर सामंजस्याने निवडणुका लढवलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 15 जागांवर यश मिळवलं. या व्यतिरिक्त काँग्रेसला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली. या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या एका विजयी सदस्याला आपल्या गोटात सामील करून घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे 21 सदस्यांचा स्वतंत्र गट नोंदवला. भाजपकडे स्वतःचे 27 आणि अपक्ष असे 28 संख्याबळ आहे. तरीही 33 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून 5 सदस्यांची आवश्यकता आहे. नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आणि उपरोध. सध्या साताऱ्यात महायुतीतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगात आलंय. शंभूराजे देसाई यांनी जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत खोचक आणि उपरोधिक शब्दात टीका केली. माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले की मला जयकुमार गोरे यांची भीती वाटते. ते अतिशय मोठे नेते आहेत आणि ते काहीही करू शकतात. त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे पाप आहे. मी त्यांच्याविरुद्ध जास्त बोललो तर ते लगेच पालकमंत्री बदलून टाकतील. त्यांना पालकमंत्री बदलण्याचे अधिकार आहेत, पण मला ग्रामविकास मंत्री बदलण्याचे अधिकार नाहीयेत. देसाईंच्या या उपरोधिक टीकेला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलंय. साताऱ्यात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती म्हणूनच पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. मात्र आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असं सूचक वक्तव्य गोरे यांनी केलं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्याकडे 27 आणि एक अपक्ष असे 28 संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होईल असा दावा त्यांनी केला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर चर्चा करत आहेत. आम्ही महायुती धर्म पाळण्यास तयार आहोत. मात्र तसं न घडल्यास आम्हाला चमत्कार करायची इच्छा नाही, पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल, असा थेट आणि खळबळजनक इशारा गोरे यांनी दिलाय. भाजपचं ऑपरेशन कमळ आणि चमत्काराची चर्चा. जयकुमार गोरे यांच्या या चमत्काराच्या भाषेमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा चमत्कार म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आता विचारला जातोय. राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने भाजपला साथ दिली नाही तर भाजप सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण करणार का अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपला बहुमतासाठी 33चा आकडा गाठायला केवळ 5च जागांची गरज आहे. त्यामुळे इतर पक्षांमधील असंतुष्ट सदस्यांना गळाला लावून भाजप स्वतःचा अध्यक्ष बसवण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली करत असल्याचं बोललं जात आहे. भाजपची ही राजकीय रणनीती गतिमान करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील गुप्त बैठका आणि नॉट रिचेबल सदस्य. दुसरीकडे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीकडे एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहजच पार होतो. मात्र त्यांनी अजूनही सत्ता स्थापनेचा कोणताही दावा केलेला नाहीये. भाजपच्या संभाव्य फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली. बैठकीत साताऱ्यातील परिस्थितीचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला असून शिंदेंकडून सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. यातच सर्वात महत्त्वाची आणि ताजी घडामोड म्हणजे भाजपच्या संभाव्य फोडाफोडीच्या भीतीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात मोठी धाकधूक वाढली आहे. याच भीतीपोटी या दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. ते सध्या संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. भाजपच्या कोणत्याही नेत्याशी त्यांचा संपर्क होऊ नये याची काळजी देखील घेतली जाते. राष्ट्रवादीची सावध भूमिका.
शिंदेसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सोबत आहोत असे शंभूराजे देसाई वारंवार सांगत आहेत. पण राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील अथवा खासदार नितीन पाटील या कोणीही यावर उघडपणे बोलताना दिसत नाहीये. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहिले तर भाजपला सत्तेबाहेर राहावं लागेल, ज्याचा परिणाम राज्यस्तरीय राजकारणावरही होऊ शकतो. दुसरीकडे अजित पवार यांच्या अकाली जाण्याने भाजपशी पंगा कसा घ्यायचा, पक्षाचे नेतृत्व पाठीशी राहील का, असाही एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे ऐनवेळी काहीही होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट निश्चित नसते. जसं दिसतं त्यांच्या नेमकं उलट होताना अनेकदा पाहायला मिळतं. दिसणं आणि असण्यातला हाच फरक आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बघायला मिळेल. पण तुम्हाला काय वाटतं, साताऱ्यात नेमका कोणाचा झेंडा फडकणार? शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील यांची रणनीती यशस्वी होणार की जयभाऊ यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप खरोखरच एखादा मोठा चमत्कार घडवून आणणार? भाजप आणि शिंदेसेनेतील भांडणात अजितदादांची राष्ट्रवादी गुपचूप भाजपसोबत तर जाणार नाही ना? याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सखोल अचूक राजकीय विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.